मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आणि आज मुंबई महानगरपालिकेपासून 29 महानगरपालिकांसाठीची जी राजकीय रणधुमाळी आहे त्या राजकीय रणधुमाळीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोबत लढताना पाहायला मिळतायत। नवी मुंबईचा गड राखण्यासाठी गणेश नाईकांकडून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे, कारण त्यांना शिंदेंच्या शिवसेनेनं कडवं आव्हान उभं केलंय। नाईकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एकनाथ शिंदेंना चॅलेंज केलंय। शिवाय भाजपनं परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडे फरार नाही तर गायब करण्याचा इशारा दिला। त्यावरून जोरदार राजकारण तापलंय। भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल, फरार नाही बेपत्ता करून टाकेल। आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल। लिहून ठेवा, भविष्यकाळामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे। लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर। राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय। राज्याच्या सत्तेत भलेही हे दोन्ही नेते एकत्र असले तरी पालिका निवडणुकीच्या रणांगणात नाईकांनी शिंदेंना खुलं आव्हान दिलंय। या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत थेट लढत होणार आहे। त्यामुळे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना युती धर्म बाजूला ठेवलाय। एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही। आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल, फरार नाही बेपत्ता करून टाकेल। गणेश नाईकांनी नवी मुंबईत महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवलं। प्रशासक काळातील या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नाईकांनी एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही कुठे दागलेले नाही। प्रशासकीय काळामध्ये भ्रष्टाचार झाला ना, अरे 2200 कोटी रुपये असे कचऱ्यासारखे कापरासारखे वापरले गेले, त्याचे रिझल्ट्स काय? या निवडणुकीत सुद्धा पैसेच वापरतो। मी म्हटलं हरामांनी जो राज्यातून जो पैसा कमवलाय ना तो पैसा या निवडणुकीत वापरला जातो ना। पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही। नवी मुंबईच्या जनतेला माहिती आहे हा विषारी पैसा आहे, ह्या आपल्या कुटुंबामध्ये वापरला गेला तर याच्यातून आपल्याला शरीरात टॉक्सिक निर्माण होईल। नवी मुंबईची जनता तो पैसा घेणार नाही। आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये। नवी मुंबईतील जनतेला माहिती आहे, तुम्ही पाहिजे ते व्हाईट हाऊस काय ब्लॅक हाऊस काय जेट्या, कुठल्या जमिनी, कुठले बंगले, कुठल्या खाणी, दगडाच्या खाणी, क्रशर, हे सगळं जे काही केलेलं आहे गोंधळ, हे नवी मुंबईतील जनतेला माहिती आहे। गणेश नाईकांच्या आग्रहामुळे भाजप नेतृत्वानं नवी मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर इकडं एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई जिंकण्यासाठी कंबर कसली आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या रिंगणात दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मी शांत झोपतो, ईडीची धाड पडेल, आयटीची धाड पडेल, सीबीआयची चौकशी, मला काही चिंता नाही आहे। सगळं ओपन आहे, खुली किताब आहे, धास्ती त्यांनाच आहे। आणि लिहून ठेवा, भविष्यकाळामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे। लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे। गणेश नाईक बहुतेक मानसिक स्थिती किंवा मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे। नवी मुंबईतील जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशेपोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। 2 दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद नवी मुंबईत मिळत आहे हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे। हा वाद केवळ नवी मुंबई पालिकेवर थांबण्याची चिन्ह नाही, कारण आता गणेश नाईकांनी ठाणे आणि कल्याण लोकसभेतही भाजपचं कमळ फुलवण्याची तयारी दाखवली आहे। त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ही आपल्या भविष्यकाळच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे का थ्रेट आहे? थ्रेटच आहे। आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल। अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना, तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, एसटीपीची व्यवस्था नाही आहे,
खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल ना, तुझ्यात हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लावावं लागेल. नवी मुंबईमध्ये भाजप नाही आहे, बीजेपी नाही आहे, NJP आहे, नाईक जनता पार्टी. नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजप असतील अशी आमची युती आहे. त्यांच्या विरोधात NJP, नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे. आणि आता हार तर नक्की आहे. मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची ही त्यांना सवय आहे. खरं तर शिवसेनेतील आजी माजी नेत्यांमध्ये हा राजकीय सामना रंगलाय. गणेश नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ शिवसेनेत घालवला आहे. पुढे राष्ट्रवादी आणि मग भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालाय. आता नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं गणेश नाईक आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आमने सामने आले. पण गणेश नाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.